हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। बघा, अशा प्रकारची ही जी सॅटिनची साडी आहे ना, ती प्रत्येकीकडे असणारच आहे, कारण की मध्यंतरी खूप फॅशन आलेली आहे साडीची। त्याच्यामुळे या साडीपासून आज आपण काहीतरी नवीन करणार आहोत। तर काय करणार आहोत ते पाहणारच आहोत पुढे। तर या साडीपासून मी तुम्हाला गाऊन तयार करून दाखवणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे, 5 मिनिटात तुम्ही हा गाऊन तयार करू शकता। तर हा गाऊन तयार करण्यासाठी आपल्याला शिलाईची अजिबात आवश्यकता नाही आहे। शिलाई न करता आपण या साडीपासून गाऊन जो आहे तो तयार करणार आहोत। तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आधी साडीचा जो पदर आहे तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे। दोन्ही जी टोक आहेत पदराची ती दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे। त्याच्यानंतर डाव्या साईडचं जे टोक आहे ना, ते आपल्याला पाठीमागून असं खांद्यावरती घ्यायचं आहे आणि उजव्या साईडचं जे टोक आहे ते फोडून आपल्याला खांद्यावरती अशा प्रकारे घ्यायचं आहे। आता ही दोन्ही टोकं बघा आपल्या खांद्यावरती अशा प्रकारे एकत्र झालेली आहेत। आपण ही जी टोकं आहेत ती आपल्या उजव्या खांद्यावरती घेतलेली आहेत बघा। आता दोन्ही जे पदराची टोकं आहेत ती आपल्या उजव्या खांद्यावरती आलेली आहेत। त्याच्यानंतर मी एक बांगडी घेतलेली आहे आणि आता ही जी बांगडी आहे ती ह्या दोन्ही टोकाच्या आधी आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे आतल्या साईडने घ्यायची आहे। बांगडे आतल्या साईडने ठेवा आणि त्याच्यावरती ही पदराची दोन्ही टोकं आपल्याला घ्यायची आहेत आणि बस ह्या बांगडीला आता आपल्याला अशा प्रकारे असं घ्यायचं आहे आणि म्हणजे ते जे भाग आहे पदराचा तो व्यवस्थित कव्हर करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या बांगडीला आपल्याला रबर जो आहे तो लावून घ्यायचा आहे। बघा, ब्लाऊजच्या हॅकमध्ये तुम्ही अशा प्रकारचं ही जी ट्रिक आहे ती पाहिली असेल। तर इथे बघा आपली व्यवस्थितपणे अशी छान अशी डिझाईन पण तयार झालेली आहे। तर ही डिझाईन तयार व्हावी यासाठी मी ही ट्रिक वापरलेली आहे। इथे तुम्ही अगदी दोन्ही जी टोकं आहेत त्यांना गाठही बांधू शकता, पण ते जर व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही ही ट्रिक आहे ती वापरू शकता। आता इथे बघा आपल्या उजव्या साईडला या साईडने आपल्याला 2 असे सेफ्टी पिनचा वापर करायचा आहे, कारण की तिथे आपलं ओपन दिसणार आहे। ओपन दिसलं की ते खराब दिसू शकतं, यासाठी व्यवस्थित आपल्याला सेफ्टी पिन इथे लावून घ्यायचे आहेत। इथे मी एकच सेफ्टी पिन लावत आहे, पण तुम्ही इथे 2 सेफ्टी पिन लावा, जेणेकरून ते व्यवस्थित असं तुमचं दिसू शकणार आहे। तर इथे तुम्ही दुसऱ्याचीही हेल्प घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही तिथे जे सेफ्टी पिन वापरणार आहात ना ते व्यवस्थितपणे तुम्ही लावू शकता। तर इथे तुम्हाला मी सांगते, परत एकदा सांगते, 2 सेफ्टी पिन इथे वापरायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला हा कमरपट्टा घ्यायचा आहे। कमरपट्टा घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हा स्ट्रेचेबल कमरपट्टा आहे तो घ्यायचा आहे, किंवा काही तुमच्याकडे स्ट्रेचेबल असेल ना तर त्याचा तुम्ही वापर करू शकता। समजा तुमच्याकडे काहीच नाही आहे तर तुम्ही इथे दोरीचाही वापर हा करू शकता। आता इथे मी हा स्ट्रेचेबल जो कमरपट्टा आहे तो घेतलेला आहे। ऑनलाईन वगैरे किंवा तुमच्या अगदी लोकल मार्केटमध्ये पण तुम्हाला अशा प्रकारचे कमरपट्टे मिळून जातील। आता इथे मी बघा कमरपट्टा लावल्यानंतर आता इथे एक एक अशी मी प्लीट काढायला सुरुवात केलेली आहे। आता मी काय करत आहे, 2-2 अशा प्लीट काढत आहे आणि बस त्या टक करत चाललेली आहे। तर याच पद्धतीने पुढच्या साईडने आपल्याला पूर्ण हे प्लीट काढत जायचे आहेत आणि ते टक करत जायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित अशा सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्या यायला पाहिजेत। म्हणजे पुढची जी साईड आहे ना ती आपल्याला जास्तीत जास्त अशा प्लीटने कव्हर करायची आहे आणि पाठीमागची जी साईड आपली असणार आहे ना तिथे आपण छोटे छोटे म्हणजे अशा प्लीट काढायच्यात, पण ते लांब लांब अशा जरी काढल्या तरी काही हरकत नाही आहे। तर अशा पद्धतीने आपण पूर्ण असं ज्यावेळी ह्या सगळ्या प्लीट आपण कव्हर करू ना त्यावेळी आपला जो गाऊन आहे तो तयार होणार आहे। पण पुढच्या पण काही स्टेप आहेत त्याही मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण पहा। आता इथे व्यवस्थित ह्या सगळ्या प्लीट आपल्याला काढायच्या आहेत। बघा, आता ही जी साडी आहे ती सॅटिनची आहे, त्याच्यामुळे ह्या ज्या प्लीट आहेत त्या तुम्ही बघत असाल किती सुंदर प्रकारे ह्या दिसत आहेत त्या। तर यासाठी तुम्हाला साडी पण अगदी व्यवस्थित अशी निवडायची आहे। पार्टीवेअर वगैरे साड्या तुम्ही ज्या वापरताना त्या इथे निवडा, जेणेकरून ते गाऊन आहे तर सुंदर असा दिसू शकेल। आता समजा तुमची साडीच्या ज्या प्लीट आहेत पाठीमागेपर्यंत पुरत नसतील तर थोड्या तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। थोड्याशा ह्या प्लीट आहेत ना त्या थोड्या थोड्या अंतरावरती तुम्ही अशा प्रकारे सरकवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून पाठीमागेपर्यंत तुमची साडी जी आहे ती कव्हर होणार आहे। आणि बघा शेवटचा जो भाग असणार आहे बघा साडीचा, तो थोडासा तुम्ही फोल्ड करा, नाही तर तिची साडीची जी एक लाईन असते ना ती दिसू शकते, मग ते खराब दिसू शकतं। यासाठी फोल्ड करा आणि त्याच्यानंतर ती प्लीट काढायची आहे तुम्हाला। तर अशा पद्धतीने पूर्ण जो आपल्या ह्या साडी जी आहे ती आपण व्यवस्थितपणे कव्हर केलेली आहे। पुढून व्यवस्थित आपल्या प्लीट आलेल्या आहेत आणि पाठीमागून आपल्याला लांब लांब अशा प्लीट आपण टक केलेल्या आहेत। आता इथे मी हा बेल्ट घेतलेला आहे, ज्या साडीला तुम्हाला मॅच होईल त्या प्रकारचा तुम्ही इथे बेल्ट घ्या आणि तो जो बेल्ट आहे तो ज्या ठिकाणी आपण टक केलेला आहे ना
त्याच ठिकाणी आपल्याला हा जो बेल्ट आहे तो लावायचा आहे। तर बघा इथे आपला जो गाऊन आहे तो रेडी झालेला आहे आणि बघा किती सुंदर दिसत आहे तो। मी अगदी तुम्हाला पाठीमागून सुद्धा दाखवते। बघा व्यवस्थितपणे इथल्या पाठीमागच्या प्लीट पण मी लांब लांब अशा काढलेल्या आहे, त्याच्यामुळे पाठीमागची बाजू ही आपली व्यवस्थितपणे कव्हर झालेली आहे। आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पाठीमागे तुम्हाला व्यवस्थित असा पिनअप करायचा आहे। तुम्ही व्यवस्थित पिनअप केलं ना की ती जी बाजू आहे ती म्हणजे समजा कुठे सरकली जात असेल तर आतल्या साईडचा जो आपला शेपवेअर आहे ते दिसू शकतं। यासाठी तुम्हाला इथे फक्त पाठीमागून सेफ्टी पिन आहे तो लावायचा आहे। तर मी लावलेला नाही आहे, पण तुम्हाला मात्र इथे सेफ्टी पिन लावायचा आहे। आणि इथे जास्तीत जास्त तुम्ही शेपवेअरचा वापर करा। जे आपण दररोजचे नेहमीचे जे पेटीकोट वापरतो ना ते मात्र वापरू नका, शेपवेअरच वापरा। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। अगदी 5 मिनिटात मी या साडीपासून हा गाऊन जो आहे तो मी घातलेला आहे किंवा नेसलेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि असेच बऱ्याच प्रकारचे साडी ड्रॅपिंगविषयी व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहे, तर ते तुम्ही पहा। म्हटलं दररोज तेच व्हिडिओ झाले होते म्हणून म्हटलं आज काहीतरी वेगळं काहीतरी टाकूया। तर ह्या वेगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पण नक्की सांगा। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा। आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय बाय।